नमस्कार. पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी विषय गणित शिष्यवृत्ती सराव. आजचा घटक आहे घनसंख्या. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. माझा परिचय. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 1 ते 10 पर्यंतच्या अंकांचे घन पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये 11 ते 20 अंकांचे घन पाहूया. घन म्हणजे काय? त्याच संख्येने त्याच संख्येला 3 वेळा गुणल्यास येणारा गुणाकार म्हणजे घन होय. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000 होय. विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्तीमध्ये अनेक प्रश्न विचारण्यामध्ये घनसंख्येवरती प्रश्न असतो, परंतु घन काढण्यात गुणाकार करण्यात वेळ जातो. मग 1 ते 20 घन तोंडपाठ असणे आवश्यक आहे. 11 चा घन बरोबर 11 गुणिले 11 गुणिले 11 बरोबर 1331. म्हणजेच 11 चा वर्ग 121 गुणिले 11 बरोबर 1331 होय. म्हणजे त्या संख्येचा वर्ग आणि ती संख्या गुणल्यास घन मिळतो. 12 चा घन बरोबर 12 गुणिले 12 गुणिले 12 बरोबर 1728. 12 चा वर्ग आहे 144 गुणिले 12 बरोबर 1728. 12 चा घन 1728 होय. आता 13 चा घन पाहूया. 13 चा घन बरोबर 13 गुणिले 13 गुणिले 13 बरोबर 2197. 13 चा वर्ग 169 गुणिले 13 बरोबर 2197 होय. 14 चा घन पाहूया. 14 गुणिले 14 गुणिले 14 बरोबर 2744. 14 चा वर्ग आहे 196 गुणिले 14 बरोबर 2744 होय. आता आपण 15 चा घन पाहूया. 15 चा घन बरोबर 15 गुणिले 15 गुणिले 15 बरोबर 3375. 15 चा वर्ग आहे 225 गुणिले 15 बरोबर 3375 होय. 16 चा घन पाहूया. 16 चा घन बरोबर 16 गुणिले 16 गुणिले 16 बरोबर 4096. 16 चा वर्ग आहे 256 गुणिले 16 बरोबर 4096. चला तर मग पुढे पाहूया. 17 चा घन. 17 चा घन बरोबर 17 गुणिले 17 गुणिले 17 बरोबर 4913. 17 चा वर्ग आहे 289 गुणिले 17 बरोबर 4913 होय. आता चला तर मग 18 चा घन पाहूया. 18 चा घन बरोबर 18 गुणिले 18 गुणिले 18 बरोबर 5832. 18 चा वर्ग 324 गुणिले 18 बरोबर 5832. 19 चा घन आहे 19 गुणिले 19 गुणिले 19 बरोबर 6859. 19 चा वर्ग 361 गुणिले 19 बरोबर 6859. जर आपल्याला वर्ग माहित असेल तर आपण लवकर घनसंख्या काढू शकतो. 20 चा घन 20 गुणिले 20 गुणिले 20 बरोबर 8000. तर 20 चा वर्ग आहे 400 गुणिले 20 बरोबर 8000. जर वर्ग संख्या आपली पाठ असेल तर आपल्याला घन लवकर काढता येतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग स्वाध्याय पाहूया. स्वाध्याय पहा.
5 5 125 तर 12 किती, म्हणजे 5चा घन 125 तर 12चा घन किती. याप्रमाणे स्वाध्याय सोडवा व 1 ते 20 घनसंख्या तोंडपाठ करा.